रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। बघा, हे मी प्रोफेशनल यूट्यूबर 100% नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना असं वाटते की मी काहीतरी चुकीचं करतोय, पण मी प्रोफेशनल कामात मात्र मी प्रोफेशनल माणूस आहे, पण यूट्यूबला प्रोफेशनल मी नक्कीच नाही आहे। लोक काय करतात, लोक कसं काढतात, लोक काय करतात त्याच्याशी मला काय तसं बघितलं काय खरंच घेणं देणं नाही आहे। मी जे माझं काम आहे ते मी 101% चांगलं करण्याचा प्रयत्न करतो। मग तो मालक असू दे, त्याच्याबरोबर भांडणं, किरकिर, दुनिया भानगडी जे काय करायचं ते करून त्याच्यानंतर आपण व्हिडिओ करतोय। असं नाही की नुसतं चाललंय असं काहीच नाही आहे। मी करताना माझ्या परीनं जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करतोय। त्यातनंही जर कोणाला काही वाईट वाटत असेल तर मला माफ करा, पण मी माझ्या पद्धतीनं चांगलं करतो असं मी माझे 100% त्याला देतोय असं मला तो थोडक्यात सांगायचं आहे। कारण बऱ्याचशा लोकांचं फोन येऊन कोणी काय बोलतंय, बरेचसे काही लोक मुद्दामही काहीतरी बोलत आहेत, म्हणजे कदाचित ते म्हणजे बाहेरचं कोणतरी असू शकतं, माझा स्पर्धकही असू शकतो, तेही बोलत असतील, पण ते चुकीचं बोलतात काय गोष्टी ते मनाला लागतात, म्हणून मला एवढं सगळं बोलावं असं वाटलं, बाकी दुसरं काहीच नाही। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत इंडिया बुल्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि ते इंडिया बुल्स नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते माजीवाडा स्थित कॉम्प्लेक्स आहे। माजीवाड्यालाच इंडिया बुल्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे। खरं तर हा प्रोजेक्ट तसा डिले झालेला प्रोजेक्ट आहे, आता मात्र तो पूर्ण झाला आहे। याला बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत आणि आता बिल्डिंगला OC CC येऊन बिल्डिंग रेडी झालेली आणि लोक जवळजवळ 15 ते 20% लोक आता ह्या बिल्डिंगमध्ये राहायला पण आलेले नाही। इथंच मी आता एक फ्लॅट दाखवतोय ज्याचा कार्पेट जवळजवळ 810 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। तुम्ही खाली जर बघितलं, हे क्लब हाऊसचं काम सध्या चाललेलं आहे आणि हा प्रोजेक्ट आता MBC बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने टेक ओव्हर केलेला आहे। आणि जर तुम्ही इथून बघितलं तर तुम्ही पायी जरी गेलात तरी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती हे माजीवाडा मेट्रो स्टेशन असेल। शाळा जर न्यू हॉरिझॉन शाळा बघितली तर तुमच्या घराच्या शेजारीच न्यू हॉरिझॉन शाळा आहे। अशाच लोकेशनला हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे। बिल्डरची ट्रान्सफर पण या फ्लॅटमध्ये असणार आहे आणि फ्लॅट मात्र जर बघितलं तर हवेशीर आणि उजेडात हा चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। तुम्ही फ्लॅटचा जर हॉल बघितला तर तुम्हाला जाणवेल की खरोखर फ्लॅटचा हॉल उजेडात आणि हवेशीर फ्लॅट असणार आहे। कारण बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे आणि इकडे आतमध्ये येताना सूर्यकिरणं तुमच्या घरामध्ये पूर्ण येतील। सकाळचं ऊन सगळ्या बेडरूम्समध्ये, सगळ्या हॉलमध्ये, सगळीकडे ऊन मात्र तुमचं त्या घरामध्ये पूर्ण सकाळचं मात्र ऊन सगळं नक्की येईल। राहिला प्रश्न आता इकडे आल्यानंतर तुम्हाला इकडे एक फ्लॅट आहे, ह्या समोर एक फ्लॅट आहे, पलीकडे 2 फ्लॅट आहेत आणि लिफ्टचं जर बघितलं तर 1, 2 आणि 3 जवळजवळ अशा 3 ते 4 लिफ्टचं प्रावधान तुम्हाला इथे आहे। माझ्या हिशोबाने जर हा फ्लॅट बघायला आपण गेलं तर इथपासून आपला फ्लॅट चालू होतो, कारण इथून हा पुढं आपलाच फ्लॅट आहे, त्याच्यामुळे इकडे एक फ्लॅट आहे आणि हा एक फ्लॅट येतो। हा फ्लॅट तुमचा इकडे ह्या साईडला चालू होतो। ह्या साईडला गेल्यानंतर हवा बघा तुम्ही, आत्ता ह्या रिबिन्स हालतात किंवा मला स्वतःला फील होतं की ते हवा येत आहेत आणि मी जास्त करून फील करून येणारे फ्लॅट दाखवतोय की तुम्ही फील करून या, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी घर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला घ्या। जबरदस्ती तर मी कोणाला केलेलं नाही की तुम्ही माझ्याकडनंच घ्या आणि यान घ्या, असं कधी मी कोणाला म्हणलोच नाही। राहिला प्रश्न आता हॉलचा, हॉल बघा किती मोठा, किती प्रशस्त, आणि राहिला प्रश्न हे जे खाली लावलं वगैरे आहे ते फरशा वगैरे ते सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे आहे। आणि इथं तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी दिले गेलेले आहे आणि हा व्ह्यू मात्र जाणार नाही, कारण जे व्हायचं होतं ते डेव्हलपमेंट झालेलं आहे, याच्यापेक्षा उंच काय होणार नाही। बिल्डिंग जर तशी बघितली तर उंच आहे, आपला अख्खा लोअर फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHK आहे इंडिया बुल्स। आता हे नाव भविष्यात चेंज होईल, इथं MBC नावाचा बिल्डरनी बाकीचे जे 2 बिल्डिंग होणार आहे ते MBC बनवणार आहे। इकडे आलेलं किचन आहे, किचनच्या तुमच्या ह्या साईडला जर बघितलं तर फ्रीजसाठी जागा आहे, L शेपला हे तुमचं किचन आहे। ह्या साईडला पण एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि इकडे जर आपण आलो तर परत तुम्हाला इथे पण एक वॉशिंग मशीनसाठी वेगळी जागा दिलेली आहे, जी तुम्ही अशी एवढी ह्या ठिकाणी वॉशिंग मशीनसाठी जागा आहे जी तुमची वेगळी आणि सेपरेट इथं व्यवस्थित दिली गेलेली आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही किचनच्या बाहेर आलात तर बाहेर आल्यानंतर आपण इकडे ह्या साईडला येणार, ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं दिले गेलेलं आहे। आणि जर समजा इकडे जर आपण बघितलं तर ह्या साईडला त्यांचे ते AC वगैरे जे दिलेले आहेत घरामध्ये त्याचे ते पाठीमागचे आउटलेट दिलेले आहेत, त्याच्यात त्या बाथरूमच्या साईडला दिलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ह्या बाथरूममधनं जर आपण बाहेर आलो आणि त्याच्या जस्ट अपोजिटला जर आलो तर इथे एक तुम्हाला बेडरूम आहे। हे बेडरूम पण मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे।
आणि इथे त्याच्यासाठी परत कपाट लावण्यासाठी इथे एक वेगळी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. हिताची कंपनीची AC नवी कोरी लावलेली आहे. इथे परत स्टँडिंग बाल्कनी आहे बेडरूमलाच. आणि इथून जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला सगळं हे नियोजन शाळा आणि माझेवाड्याचं मेट्रो स्टेशन अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं दिसेल. अगदी मेन रोड टच पण नाही आहे, थोडंसं आतमध्ये इंडिया बुल्स आहे, त्याच्यामुळं तिकडून विवेकानंद मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल, हाय स्ट्रीट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला चांगले, वसंत विहार पण इकडून जवळ आहे. सगळ्या अँगलनं जर विचार केला तर त्या पद्धतीनं हे चांगलं आहे. नंतर आपण हा शेवटचा बेडरूम बघतो. याच्यात पूर्णपणे वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे. शेवटच्या बेडरूमला एंट्री केली तुम्हाला हे वुडन फ्लोरिंगचं दिसतंय. इमिडिएटली परत एवढा मोठा प्रशस्त असं हे कपाटाला जागा आहे. कपाटानंतर पुढे येतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं मोठं आहे. इकडनं जरी बघितलं तर इथून असं तिथपर्यंत असं मोठं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं हेही मिळेल. हे मिळाल्यानंतर मात्र तुमचं जे बेडरूमची साईज आहे ही तुम्हाला बेडरूमची साईज जाणवेल की 816 कार्पेटचं घर आणि बेडरूम हे खूप प्रशस्त, खूप मोठं नक्की फील येतो. कारण ती जागा तिकडं आणि हे जर सगळं बघितलं हे जाणवतं की ह्या बेडरूमला खरोखर काहीतरी आकार आहे, कारण का मोठं जाणवतं ते. आणि नंतर मी इथे आल्यानंतर तुम्हाला इथे असं परत एक स्टँडिंग बाल्कनीची जागा आहे. ज्या समोर बघितलं तर परत तुम्हाला हे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे शाळा आणि माझेवाडा मेट्रो स्टेशन अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूममधनं पण मिळेल. सकाळचं ऊन ह्या बेडरूमला पण मिळेल, त्या बेडरूमला पण मिळेल आणि हॉलला पण मिळेल. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न आता किमतीचा, तर मालकाने सांगताना 1,90,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेली किंमत आहे. बाजूला वसंत सेटला जरी गेलो तर ह्याच किमती चाललेल्या आहेत. कोटिंग निगोशिएबल आहेत. आता हा नवा कोरा अनयूज अनटच असणारा विथ 3 AC लागलेला हिताची कंपनीच्या ACचा फ्लॅट आहे. लोकेशनचे पैसे आहेत. लोकेशनमुळं हे डिमांड इकडे करतात. बाजूला परत यंत्रा पार्क TCSची कंपनी ऑलरेडी आहे, तर त्यानुसार ह्या आजूबाजूचे रेट्स आहेत. त्या पद्धतीने ह्या ओनरने आपल्याला 1,90,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेली किंमत आहे. तर अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचे आपला रोजचा कार्यक्रम चाललेला आहे. तेवढं जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स केलं तर बरं होईल, जेणेकरून आपलं जे काम आहे ते कायमचं कार्यरत करता येईल आपल्याला. कारण त्याच्यावरून कळतं की हा बाबा हे काम चाललं, हे नीटनेटकं चाललेलं आहे. जिथे सबस्क्रायबर्स कमी आले म्हणजे काम आपलं नीटनेटकं नाही आहे असंच काही म्हणायला हरकत नाही. आणि सबस्क्रायबर्स वाढतायत म्हणजे आपलं काम व्यवस्थित वेमध्ये चाललं आहे असं मी तरी समजतो. तर अशाच पद्धतीचे वेगळे घरं बघण्यासाठी आम्हाला तेवढं जास्तीत जास्त लोकांनी शेअर्स, कमेंट, लाईक काय असेल ते सगळं करा, जेणेकरून आम्ही पण जास्तीत जास्त काम करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.